हरिओम सर्वांना। आज आपण जाणून घेणार आहोत कपालभाती प्राणायामाविषयी माहिती, आधुनिक चिकित्सा पद्धती कपालभाती, तसेच षटकर्मामध्ये 6व्या नंबरचं स्थान मिळवलेली शुद्धी क्रिया म्हणजेच कपालभाती। महर्षी घेरण आम्ही स्वामी स्वात्मारामजी यांनी हठयोगमध्ये आणि घेरण संहितामध्ये याला एक शुद्धी कर्म म्हणून नाव दिलं आहे। तर कपालभाती सर्वात जास्त फायदा आपल्या आंतरिक शरीरावर करतं, तसंच आपल्या बाह्य शरीरावर म्हणजे मोटापा असेल तर वजन घटवण्याचं कामही कपालभातीच्या माध्यमातून होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हार्टसाठी कपालभाती खूप जास्त उपयोगी आहे। तसंच कपालभाती मेटाबॉलिझम, फॅटी लिव्हर, किडनी याच्यासाठी खूप जास्त उपयोगी आहे। कपालभाती करत असताना हाताची ध्यान मुद्रा आपण करू शकतो किंवा तर्जनी जे आपलं 2 नंबरचं बोट आहे ते अंगठ्याच्या मुळाशी लावून वरून अंगठ्यानं प्रेस करणं याला म्हणतात वायू मुद्रा। तर यामध्ये आपण बसून आपला स्पाइन म्हणजेच आपला मेरुदंड, स्पायनल कॉर्ड सरळ, पाठ सरळ, मान सरळ आणि पोटातून धक्का देत आपल्याला रेचक करायचं आहे, म्हणजे श्वास दोन्ही नासिकेतून केवळ बाहेर टाकायचा आहे, यावरच लक्ष द्यायचं आहे। तर 1 सेकंद 1 स्ट्रोक, 1 मिनिट 60 आणि 5 मिनिटांमध्ये 300 प्रश्वास आपले बाहेर पडतील। या पद्धतीनुसार कपालभाती करायचं आहे। ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी अगदी आरामात स्ट्रोक करायचे आहेत। तर याप्रमाणे एक धक्का एक श्वास, नाभीपासून तर सरळ नासिकेद्वारे प्रश्वास बाहेर येणार। डोळे बंद, हाताची ध्यान मुद्रा किंवा वायू मुद्रा आणि लक्ष